नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आजचा व्हिडिओ खास माझ्या प्रिय वृषभ राशीच्या मित्र आणि मैत्रिणींसाठी आहे. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 27 ऑगस्ट 2026 नंतरचा काळ हा अनेक बाबतीत बदल घडवणारा ठरू शकतो बरं का. विशेषतः 27 आणि 28 ऑगस्टच्या आसपास होणारे चंद्रग्रहण, तसेच त्या काळातील सूर्य, बुध, मंगळ, शुक्र आणि गुरुची स्थिती तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात सहकार्य करताना दिसते आहे. 27 ऑगस्टला सूर्य आणि बुध कन्या राशीत एकत्र येत आहे, तर शुक्र हा तुला राशीत आणि मंगळ कर्क राशीत आणि गुरु हा सिंह राशीत आहे. तसंच वृषभ व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार जे काही याचे परिणाम होणार आहे त्याची तीव्रता वेगवेगळी असू शकते. त्याचेच काही तुम्हाला 10 आनंदाच्या बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुमच्या आयुष्यामध्ये 27 आणि 28 ऑगस्टच्या दरम्यान होऊ शकते. म्हणजे 27 ऑगस्ट नंतर कधीही त्या आनंदाच्या बातम्या तुम्हाला मिळू शकतात. 10 आनंदाच्या बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे. पण प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळ्याच आनंदाच्या बातम्या मिळेल असं नाही आहे. या 10 पैकी 1, 2, 5 अशा तुम्हाला आनंदाच्या बातम्या मिळणार आहे. त्यामुळे 10ही आनंद बातम्या काय असणार आहे ते बघून घ्या, जाणून घ्या. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग सुरुवात करूया. त्या 10 आनंदाच्या बातम्या कोणत्या असणार आहे. सगळ्यात पहिली आनंदाची बातमी, घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची बातमी. 27 ऑगस्ट नंतर वृषभ राशीसाठी सर्वात पहिली आनंदाची बातमी घर आणि कुटुंबाच्या संबंधित असू शकते. गुरु ग्रह सध्या सिंह राशीत असल्यामुळे वृषभ राशीच्या दृष्टीने घर, कुटुंब, वास्तू आणि कौटुंबिक सुखाशी संबंधित विषयांना मोठे महत्त्व मिळणार आहे. त्यामुळे घरात एखादी शुभ चर्चा होणं, घरातील एखादा जुना प्रश्न मिटणं किंवा कुटुंबातील व्यक्तीमुळे आनंदाची बातमी मिळण्याची देखील शक्यता आहे. विशेषतः ज्या वृषभ राशीच्या लोकांना गेल्या काही काळापासून घरातील वातावरणाबद्दल चिंता होती, त्यांना परिस्थिती हळूहळू सुधारताना जाणवणार आहे. घर बदलण्याचा विचार असेल, घराची दुरुस्ती असेल, नवीन घर घेणं असेल किंवा घरासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घेणं असेल, कोणतीही संधी तुम्हाला मिळू शकते. गुरुचा हा प्रभाव पुढील अनेक महिन्यांपर्यंत घर, कुटुंबाच्या विषयांना आधार देणारा ठरणार आहे. दुसरी आनंदाची बातमी, पैशांबाबत अडकलेले काम पुढे सरकण्याची शक्यता. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, दुसरी आनंदाची बातमी ही पैशांसंदर्भात आहे. वृषभ राशीच्या लोकांनी एखादी पेमेंट येण्याची वाट पाहिली असेल, एखादा व्यवहार अडकला असेल किंवा पैशांच्या संदर्भात एखादा निर्णय लांबला असेल, तर 27 ऑगस्ट नंतर त्यामध्ये हालचाल निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये अचानक मोठा पैसा मिळेल असंच नाही, पण आधी थांबलेला आर्थिक मार्ग हा पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे. बुधाचा प्रभाव कागदपत्र, व्यवहार, बोलणी आणि निर्णयांमध्ये स्पष्टता आणतो. त्यामुळे ज्या व्यक्तीशी पैशांबद्दल चर्चा करायची होती तिच्याशी संपर्क होणं किंवा एखाद्या व्यवहाराची अट स्पष्ट होणं अशी बातमी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. त्यानंतर बघा, याच काळात युरेनसचा आर्थिक क्षेत्राशी संबंध असल्यामुळे अनपेक्षित खर्च देखील संभवतो. त्यामुळे आलेल्या पैशाचा योग्य वापर कसा करणं हे वृषभ राशीसाठी महत्त्वाचं आता ठरणार आहे. यानंतर जाणून घेऊया तिसरी आनंदाची बातमी, नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळण्याची बातमी. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 27 ऑगस्ट नंतर सूर्य आणि बुधाचा कन्या राशीतील प्रभाव हा वृषभ राशीच्या निर्णय क्षमता असतील, नियोजन असेल आणि कौशल्य चालनाला देऊ शकता. एखाद्या मुलाखतीचा निकाल असेल, नवीन कामाची ऑफर, व्यवसायातील नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा एखादे रखडलेले काम पूर्ण करण्याची संधी या काळात तुम्हाला मिळू शकते. विशेषतः स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींना बोलणी, व्यवहार आणि ग्राहकांशी संवाद यामध्ये फायदा होण्याची या काळात दाट शक्यता आहे. त्याचबरोबर बुध ग्रहाचा प्रभाव तुमचं म्हणणं समोरच्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यास तुम्हाला या काळात मदत करणार आहे. तुम्ही काही दिवसांपासून एखाद्या संधीची वाट पाहत होता ना, तर 27 ऑगस्ट नंतर आता पुढे काय करायचं हा जो प्रश्न तुम्हाला इतक्या दिवस पडला होता,
त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळणार आहे. यानंतर जाणून घेऊया आनंदाची बातमी चौथी. प्रेम संबंधामध्ये गोडवा वाढण्याची बातमी. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, शुक्र हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे आणि 27 ऑगस्टच्या आसपास शुक्र हा तुमच्या राशीत असल्यामुळे प्रेम संबंधामध्ये समतोल, संवाद, परस्पर समजूत वाढण्याची ऊर्जा तयार होते. त्यामुळे जोडीदारासोबत असलेले जे काही गैरसमज होते ते कमी होणार आहे. पुन्हा संवाद पहिल्यासारखा चालू होईल किंवा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर दोघांमध्ये मन मोकळ्यापणाने बोलणं देखील होऊ शकतं. तसंच अविवाहित वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी एखाद्या व्यक्तीकडून आकर्षण, प्रस्ताव असेल, ओळख असेल किंवा संवाद सुरू होण्याची दाट शक्यता तयार होत आहे. 27 ऑगस्टचा काळ सूर्य, बुध यांच्या संयोगामुळे बोलण्यात स्पष्टता वाढवणार आहे. मनात ठेवलेली गोष्ट बोलायची आणि समोरच्याचं मन समजून घेण्याची संधी या काळात तुम्हाला मिळणार आहे. यानंतर जाणून घेऊया आनंदाची बातमी पाचवी. जुन्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या जुन्या मित्राकडून आनंदाची बातमी मिळणं. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 27 ऑगस्टच्या चंद्रग्रहणाचा प्रभाव हा वृषभ राशीसाठी मित्रपरिवार, सामाजिक संपर्क आणि इच्छा आकांक्षा यांच्या संदर्भात असू शकतो. त्यामुळे अचानक एखाद्या मित्राचा फोन येणं, पूर्वी तुटलेले संपर्क पुन्हा सुरू होणं किंवा एखाद्या मित्राकडून महत्त्वाची बातमी मिळण्याची देखील शक्यता आहे. यातील विशेष गोष्ट म्हणजे ही बातमी पूर्णपणे अपेक्षित असलेलीच असेल असं नाही. काही ज्योतिष विश्लेषणानुसार ज्या गोष्टी कधी आपण विचार केलाच नव्हता, म्हणजे हे असं होईल का माझ्या आयुष्यामध्ये, आपण त्याचा विचार केलाच नव्हता, मग ते चांगल्या दृष्टिकोनातून बरं का, ती देखील बातमी तुम्हाला या काळात मिळू शकते. यानंतर जाणून घेऊया सहावी आनंदाची बातमी. एखादं जुनं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने मोठी पायरी. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, ही एखादी नोकरी असू शकते, व्यवसाय असू शकतो, घराचं स्वप्न असू शकतं, आर्थिक उद्दिष्ट असू शकतं किंवा वैयक्तिक आयुष्यात एखादी इच्छा देखील असू शकते. गुरुचा तुमच्या राशीतील प्रवास घर, कुटुंब, वैयक्तिक स्थैर्यासाठी विषयांना वाढ देणारा मानला जातो. त्यामुळे 27 ऑगस्ट नंतर तुमच्या मनातील एखाद्या इच्छेला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी योग्य परिस्थिती तयार होऊ शकते. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया एका दिवसात चमत्कारासारखी होणार नाहीये, तर 27 ऑगस्ट नंतर हळूहळू सुरू होईल. एक छान असा मजबूत प्रक्रिया होईल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. यानंतर सातवी आनंदाची बातमी असेल घर आणि प्रॉपर्टीच्या संदर्भात मोठी संधी. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, घराच्या संबंधित एखादा मोठा निर्णय घेतला जाणार आहे. मग घर घेणं, घर बदलणं, प्रॉपर्टीचा व्यवहार, घराची दुरुस्ती, कुटुंबासाठी जागा घेणं किंवा प्रॉपर्टीशी संबंधित एखादा रखडलेलं काम पुढे जाणं याची शक्यता आता निर्माण होऊ शकते. याचे कारण म्हणजे गुरु सिंह राशीत असून वृषभ राशीच्या दृष्टीने घर आणि कौटुंबिक स्थैर्याचा विषय हा महत्त्वाचा आहे. हा प्रभाव 2027 पर्यंत असणार आहे. 27 ऑगस्ट नंतर मिळालेली एखादी सुरुवातीची बातमी पुढे एखादा मोठ्या निर्णयामध्ये बदलू शकते. यानंतर जाणून घेऊया आनंदाची बातमी आठवी. तुमच्या कौशल्याची आणि मेहनतीची दखल घेतली जाणार. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 27 ऑगस्टला सूर्य आणि बुध हा कन्या राशीत एकत्र येत असल्यामुळे बुद्धी, संवाद कौशल्य, नियोजन आणि कामातील अनुकूलता यांना महत्त्व मिळते. त्यामुळे ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होणे, वरिष्ठांकडून जबाबदारी मिळणे किंवा व्यवसायात तुमच्या कामावर विश्वास दाखवला जाणे अशी स्थिती निर्माण होणार आहे. वृषभ राशीचे लोक अनेकदा शांतपणे आणि सातत्याने काम करतात आणि त्यांना लगेच प्रसिद्धी मिळाली नाही तर त्यांची मेहनत हळूहळू परिणाम देते. तसेच 27 ऑगस्ट नंतरचा काळ अशा मेहनतीचे परिणाम दिसण्याचा टप्पा तुमच्या आयुष्यात ठरणार आहे. यानंतर जाणून घेऊया आनंदाची बातमी नववी. छोटा प्रवास किंवा मनाला आनंद देणारी एखादी भेट. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, बघा, मंगळ हा वृषभ राशीसाठी ना संवाद, हालचाल, जवळचा प्रवास आणि नातेवाईकांशी संबंधित यामध्ये सक्रियता वाढू शकतो. त्यामुळे अचानक छोट्या प्रवासाचं नियोजन होऊ शकतं. त्याचबरोबर कुटुंबासोबत कुठेतरी जाणं किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट देखील या काळामध्ये होणार आहे. हा प्रवास केवळ फिरण्यासाठी नसून तर मानसिक एखादी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी किंवा नवीन निर्णय घेण्यासाठी देखील उपयोगी ठरणार
होणार आहे. आता आपण जाणून घेणार आहोत 10वी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, आयुष्यातील लोक आणि संधी यांची नव्याने निवड. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 27 ऑगस्टच्या चंद्रग्रहणामुळे मित्र, सामाजिक संबंध, इच्छा आणि भविष्यातील ध्येय यांच्याशी संबंधित एखादा विषयक निर्णायक टप्प्यावर येऊ शकतो. काही लोक तुमच्यासोबत खरेपणाने उभे आहेत हे लक्षात येईल, तर काही संबंध तुमच्या प्रगतीला योग्य नाही हे तुम्हाला स्पष्ट होणार आहे. हे जे काही होणार आहे ना वृषभ राशीसाठी, याचा मोठा फायदा असा की तुमच्या आयुष्यातील ऊर्जा योग्य लोक आणि योग्य उद्दिष्टांकडे वळू शकते. याच काळात शुक्राचा संबंधावर प्रभाव, बुधांचा संवादावरील प्रभाव, गुरुचा घर कुटुंबाच्या क्षेत्रावरील प्रभाव हे एकत्रित पाहिलं तर 27 ऑगस्ट नंतरचा काळ वृषभ राशीसाठी नातेसंबंध, घर, पैसा, काम आणि भविष्यातील ध्येय याची पुनर्रचना करणारा ठरू शकतो. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 27 ऑगस्ट नंतर तुम्हाला मिळणाऱ्या या 10 आनंदाच्या बातम्या यामध्ये एक मुख्य संदेश आहे. जिथे इतके दिवस अडथळे, प्रतीक्षा आणि संभ्रम होतो ना, तिथे आता हळूहळू स्पष्टता, हालचाल आणि नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 27 ऑगस्ट नंतर एखादी नवीन संधी आली, एखादी नवीन व्यक्ती आली, काहीही आली, कोणताही निर्णय घ्यावा लागो, तो निर्णय घेताना जरा विचार करून घ्यावा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित तपासून बघा आणि मग निर्णय घ्या. आयुष्यामध्ये सगळं चांगलंच होणार आहे. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.